नमस्कार. आता संक्रांत सुरू होती आहे, त्याच्यामुळे आपण काय करू, मस्त अशी मऊ तिळाची वडी करू आहे. त्याच्यासाठी फक्त तीळ आणि गूळ दोनच साहित्य लागणार आहे. मी ज्या वाटीने गूळ घेतलेले त्याच वाटीने एक वाटी आपले हे बिना पॉलिशचे आपले गावरान पद्धतीचे तीळ आहेत हे असे. आता याला आपण काय करू, आता मस्त खरपूस असं भाजून घेऊ. आता मी काय केलं, एक कढई तापत ठेवलेली. याच्यामध्ये ना हे तीळ आहेत ना कमी गॅसवरती, मंद गॅसवरती एकदम छान असे खरपूस भाजून घ्यायचे. तीळ कच्चे नाही ठेवायचे. तीळ जेवढं तुम्ही छान भाजाल ना तेवढी आपली वडी आहे ना एकदम खुसखुशीत आणि मस्त चवीला एकदम छान होती अशी. हे बघा आपले हे तीळ आहेत ना चांगले खरपूस असे भाजलेले आहेत बरं का. तीळ कसे जास्त पण खूप भाजायचे नाही, जास्त जर भाजले ना ते कडवट लागतात, मग चवीला चांगले लागत नाहीत. आता हे ना मी काय करते, एका डिशमध्ये काढून ना याला थंड करून घेते. आता हे तीळ आहेत ना आपले हे थंड झालेले. आता मी काय करते, याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ना याला बारीक करून घेते. बारीक म्हणजे खूप बारीक पावडर नाही करून घ्यायची. याला बंद चालू करून ना याची हे करून घेऊ, बारीक करून घेऊ आपण. आता हे आपली हे बघा ही अशी जाडसर पावडर करून घेतली आता मी तिळाची. याच्यामध्येच मी गूळ टाकते आणि गूळ आणि हे एकत्र करून बंद चालू करून आता परत ह्याला बारीक करून घेते. आता मी काय केलं, एक कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये ना एक चमचाभर तूप टाकून घेते, साजूक तूप आपलं. आणि हे वाटलेलं मिश्रण आहे ना हे तिळाचं आणि गुळाचं हे ह्याच्यामध्ये टाकून ना याला परतून घेते. आता एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने न चुकणारी अशी ही तिळाची वडी, कुणी पण करू शकेल याला अशी ही तिळाची वडी. आता हे बघा आपलं हे मिश्रण ना एक जीव झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय झालं, हे गरम झालं ना तेव्हा ह्याच्यामधलं गूळ आहे ना तो मेल्ट होतो आणि हे एक जीव होऊन जातं. आणि आता ही आपली बर्फी, आता बर्फीचं सारण आता तयार आहे. आता मी काय करते, याला ना डिशमध्ये काढून घेते आणि याला थापून घेते आता डिशमध्ये. आता मी काय करते, एकीकडं माझं तीळ भाजतंय तोपर्यंत मी एका डिशमध्ये थोडंसं तूप लावून ना हे ताटाला तूप लावून घेते याला, म्हणजे आपली वडी आहे ना खूप छान मस्त निघते. आता ना ही वडी आपली थापून झालेली आहे. आता याच्यावरती मी काय करते, मी हे तीळ होते ना आपले भाजलेले त्याच्यावरती काढून ठेवले ते बाजूला, याच्यावरतून टाकायला आहे, खूप छान लागतात चवीला त्याच्यामुळं. आता मी काय करते, याला ना थोडा वेळ थंड करायला ठेवते, 5 ते 10 मिनटं, आणि याच्या वड्या काढून घेते. आता हे बघा ह्या तयार आहेत आपल्या मस्त मऊ अशा न चुकणाऱ्या तिळाच्या वड्या. आपल्याला याला काय पाक करायची गरज नाही का कशाचीच गरज नाही, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कोणी पण बनवू शकते अशी तिळाची वडी. तुम्ही बघा हातात घेऊन एकदम मऊ अशा, तुम्ही एक मी तोडून दाखवते तुम्हाला किती छान झाले आहे बघा, मऊ अशा लुसलुशीत एकदम छान अशा ह्या तिळाच्या वड्या झालेल्या. आणि एक महत्त्वाची टिप याच्यामध्ये, आपण काय करायचं, गूळ आहे ना हा गूळ हे करताना ना कडक गूळ नाही घ्यायचा. मऊ असतो ना तो चिरायला एकदम सोपा जातो बघा, तसा गूळ घ्यायचा. त्याच्याने ना वडी आपली खूप छान होती अशी ही मऊ एकदम छान अशी ही तिळाची वडी. तुम्हाला जर माझी रेसिपी जर आवडली असेल प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.